या लेक्चरमध्ये पाहू आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आणि त्यामध्ये पहिली मेथड आहे फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल अँड अल्डिहाइड्स. Primary alcohols are readily oxidized to carboxylic acids with common oxidizing agents such as potassium permanganate, KMnO4 in neutral acidic or alkaline media, or by potassium dichromate K2Cr2O7 and chromium trioxide CrO3 in acidic media. आता यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की जे प्रायमरी अल्कोहोल्स आहेत हे जर रेअरली ऑक्सिडाइज झाले तर या ठिकाणी काय तयार करतील ते कार्बोक्सिलिक ॲसिड. परंतु हे करत असताना काही ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला वापरावं लागतील. त्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट आहे KMnO4. आता KMnO4चं वैशिष्ट्य आहे की हा न्यूट्रल, ॲसिडिक किंवा अल्कलाईन या तिन्ही मीडियममध्ये जर प्रेझेंट असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी ऑक्सिडेशन अल्कोहोलचं होणार आणि कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होईल. दुसरं ऑक्सिडायझिंग एजंट आपण घेऊ शकतो पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 किंवा क्रोमियम ट्रायऑक्साईड. ओके, हे दोन्ही सोबत घ्यायचे, आपला अँड शब्द वापरला येतो. आणि हे ॲसिडिक मीडियममध्ये घेतलं तर या रिएजंटला काय म्हणायचं, जोन्स रिएजंट. सो ओव्हरऑल रिॲक्शन जर पाहिले आपण तिथं आपल्याला प्रायमरी अल्कोहोल दाखवलेला आहे. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. अगोदर ऑक्सिडेशन करायचं अल्कलाईन KMnO4च्या मदतीनं, त्यानंतर फर्दर रिॲक्शन ही वॉटर अँड H+ आयन म्हणजे हायड्रोनियम आयनच्या प्रेझेन्समध्ये काय तयार होतो, कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. आता हे झालं वरची रिॲक्शन. सेकंड रिॲक्शनसाठी आपल्याला एक्झाम्पल नाही तर डायरेक्ट रिॲक्शन दाखवलेली आहे की नाही. आता यामध्ये CH3 CH2 किती टाईम आहे, 8 टाईम, आणि CH2OH म्हणजे 10 कार्बन आणि OH अटॅच आहे म्हणून हा आहे 1 डेकेनॉल. ओके, सो हा जो 1 डेकेनॉल आहे हा CrO3 म्हणजे क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि अलॉंग विथ H2SO4 जे रिएजंटला काय म्हणलो आपण, जोन्स रिएजंट. यामध्ये OH जो ग्रुप आहे तो कशाने रिप्लेस होतो, COHनं. 10 कार्बन असताना ॲसिड जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डेकेनॉइक ॲसिड. Carboxylic acids are also prepared from aldehydes by the use of mild oxidizing agent. आता कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहे त्यांना तयार करण्यासाठी आपण अल्डिहाइडचा सुद्धा वापर करू शकतो. परंतु या ठिकाणी आपल्याला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचे, जे की आपण या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे. जेव्हा आपण अल्डिहाइडच्या केमिकल रिॲक्शन पाहिल्या होत्या त्यावेळेस आपण पाहिलं होतं की माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये अल्डिहाइडचं रूपांतर कशामध्ये होतं, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. दुसरं प्रिपरेशन पाहू आपण फ्रॉम अल्किल बेन्झीन. Aromatic carboxylic acids can be prepared by vigorous oxidation of alkyl benzenes with chromic acid or acidic or alkaline potassium permanganate. आता जे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे काय, बेन्झीनच्या रिंगला COH प्रेझेंट असणे, बरोबर. तर हे करत असताना आपल्याला क्रोमिक ॲसिड वापरावं लागेल आणि किंवा ॲसिडिक आणि अल्कलाईन पोटॅशियम परमॅंगनेट या दोघांपैकी एक वापरावं लागेल. The entire side chain is oxidized to the carboxylic group irrespective of length of the side chain. आणि जी एंटायर साईड चेन आहे ही पूर्णपणे ऑक्सिडाईज होऊन त्यांचं रूपांतर कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये होतं आणि जी साईड चेन आहे ती ॲज इट इज राहील. Primary and secondary alkyl groups are oxidized in this manner while tertiary group is not affected. आता हे जी पद्धत मी तुम्हाला सांगितलो यामध्ये प्रायमरी अल्काइल ग्रुप आणि सेकंडरी अल्किल ग्रुप हेच फक्त या ठिकाणी ऑक्सिडाईज होणार. टर्शरी ग्रुप जर असेल तर त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. Suitably substituted alkenes are also oxidized to carboxylic acids with these oxidizing reagents. आणि सुटेबल सबस्टिट्यूटेड अल्किन जर असते म्हणजे अल्किनला एखादा सबस्टिट्यूट प्रेझेंट असेल तर तो सुद्धा ऑक्सिडाईज होऊन
कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतो. म्हणजे आपल्याला बेंझिनच्या रिंगला जो अल्केन आहे ना, अल्केन असेल तो प्रायमरी चालतो, सेकंडरी चालतो, पण टर्शरी चालतो का? नाही. त्याला एखादा सबस्टिट्यूट अटॅच असेल तोही चालतो, फक्त टर्शरीसोबत रिॲक्शन होत नाही. म्हणून पहिल्या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर जो आपल्याला अल्किल बेन्झीन दिलेला आहे, तर अल्किल कोण आहे? मिथिल, आणि हा आहे बेन्झीन, बरोबर, ज्याला आपण काय म्हणतो? टोल्युएन म्हणतो. तर या ठिकाणी आपण घेतला KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट, आणि बेसिक मीडियम आपण घेतलं अल्कलाईन, त्यामुळं काय शब्द कोणता वापरला पाहिजे? KOH. हीट दिल्यानंतर सर्वात अगोदर कार्बोक्सिलेट आयन तयार होतो, COO- K+, बरोबर. बेंझिनच्या रिंगला CO- K+ असेल तर त्याला आपण कार्बोक्सिलेट आयन म्हणतो. मग या कार्बोक्सिलेट आयनमधला जो K आहे याला कोण रिप्लेस करणार? H3O मधला H रिप्लेस करणार, आणि फायनली बेंझिनच्या रिंगला COH अटॅच झाला की काय तयार झालं? बेन्झोइक ॲसिड. सेम पद्धतीनं इथं जर पाहिलं आपण तर कोण प्रेझेंट आहे आपल्याकडे? 1-फिनिल प्रोपेन प्रेझेंट आहे, बरोबर. बघा आता या ठिकाणी वरचेच कॅटलिस्ट पोटॅशियम परमॅग्नेट हे बेसिक मीडियममध्ये घेतलं आणि हीट दिली, तर सेम पद्धतीनं काय होतं? इथं शब्द का वापरला होता की इंटायर चेन इज ऑक्सिडाइज. इंटायर चेन ऑक्सिडाइज म्हणजे याचा अर्थ काय झाला की यामध्ये फक्त जो पहिला कार्बन आहे तोच ॲज इट इज राहतो, बाकी उरलेली पूर्ण चेन या ठिकाणी काय होणार? ऑक्सिडाइज होणार. आणि म्हणून कितीही लॉंगेस्ट चेन घ्या तुम्ही या ठिकाणी, बरोबर आहे का? डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे की हा जो कार्बन आहे याला 2 ऑक्सिजन आणि 1 K+, CO- K+, म्हणजे कार्बोक्सिलेट आयनमध्ये रूपांतर करायचं. आणि म्हणून इथं शब्द वापरला होता इंटायर चेन इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ग्रुप. जेवढी काही चेन आहे त्या पूर्ण चेनचं रूपांतर आपल्याला कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये करायचं, आणि फर्दर हायड्रोनियम आयनच्या प्रेझेन्समध्ये इथं बेंझिनच्या रिंगला COH अटॅच म्हणजे बेन्झोइक ॲसिड तयार झालं. त्यानंतर आहे फ्रॉम नायट्रिल्स अँड अमाइड्स. Nitriles are hydrolyzed to amides and then to acids in the presence of H+ or OH- as catalyst. Mild reaction conditions are used to stop the reaction at the amide stage. आता जे नायट्रिल्स आहेत म्हणजे कार्बनच्या लॉंगेस्ट चेनला CN ग्रुप अटॅच असेल त्याला काय म्हणतो आपण? नायट्रिल्स. तर यांचं हायड्रोलाइज म्हणजे काय? वॉटर ॲड होणे. म्हणजे इथं पहा H+ आणि OH- आयन जर ॲड झाले तर अगोदर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? अमाइडमध्ये. अमाइड म्हणजे काय? कार्बोनिल कार्बनला काय अटॅच असणे? NH2 अटॅच असणे, याला काय म्हणायचं? अमाइड. आणि फर्दर जर पाहिलं आपण तर पुन्हा एकदा H+ आणि OH- कॅटलिस्ट होऊन फर्दर काय तयार करतात? कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतात. माइल्ड रिॲक्शन कंडिशन असेल म्हणजे H+ आणि OHचं प्रमाण जर कमी असेल तर अशा वेळेस आपण जी फर्स्ट स्टेज आहे अमाइड स्टेज, इथे रिॲक्शनला काय करू शकतो? स्टॉप करू शकतो. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर अल्किल नायट्राइल आहे, H+ OH- आयनच्या प्रेझेन्समध्ये आपण त्याला हायड्रोलाइज केलं. यामध्ये RC≡NH2 हा कोणता ग्रुप तयार झाला? अमाइड. म्हणजे जे नायट्राइल आहे ते डायरेक्ट ॲसिड तयार करले का? नाही, तर ते हायड्रोलाइज होऊन अगोदर अमाइड तयार करतात, आणि फर्दर याच कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये NH2ला कोणता ग्रुप रिप्लेस करतो? OH ग्रुप रिप्लेस करतो, बरोबर. आणि OH रिप्लेस केलं तर COOH म्हणजे इथं काय तयार झाला? कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झाला. आता इथे एक रिॲक्शन दिलेली आहे सेकंड स्टेपची की CH3CONH2 हा जो आहे 2 कार्बन असणारा अमाइड आहे, म्हणून त्याला काय शब्द वापरला? इथेन अमाइड. मग इथेन अमाइडचं जर आपण या ठिकाणी H3O+ म्हणजे H+ आणि OH- तेच वरचंच त्यांच्या प्रेझेन्समध्ये जर हीट केलं तर डायरेक्ट हा NH2 ग्रुप जो आहे त्याला कोण रिप्लेस करतं? OH रिप्लेस करतो.
आणि म्हणून CH3COOH का तयार झाला या ठिकाणी, इथोनिक ॲसिड. आणि हा जो NH2 आहे हा वॉटरमधल्या H+ आयनसोबत काय तयार करतो, अमोनियाचं फॉर्मेशन करतो. बरोबर. म्हणजे आपल्या ज्या रिॲक्शन राहतील जनरल रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवायचे की NH2 पुढं काय करणार आहे, तर NH2 पुढं काय करणार आहे, प्रत्येक रिॲक्शनमध्ये अमोनियाचं फॉर्मेशन करणार या टाईपच्या. पुढे बेंझिनच्या रिंगला कार्बोनिल कार्बन आहे आणि त्याला NH2 अटॅच आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, बेन्झामाइड. काय म्हणतो, बेन्झामाइड. बेन्झामाइडमध्ये सुद्धा काय करायचं तुम्हाला, NH2 आहे, या NH2ला कशाने रिप्लेस करायचं आहे, OH ने रिप्लेस करायचा आहे. मग हा H+ सोबत काय तयार करतो, अमोनिया तयार करतो आणि COला OH अटॅच झाला. मग बेंझिन रिंगला COH अटॅच असणे याला काय म्हणायचं, बेन्झोइक ॲसिड. त्यानंतर घेऊ आपण फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट. Grignard's reagent react with carbon dioxide, dry ice to form salts of carboxylic acid, which in turn give corresponding carboxylic acids after acidification with mineral acid. आता जे ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे हे कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट होतात. कार्बन डायऑक्साईड अर्थातच इथं काय शब्द वापरला आहे, ड्राय आईस. ड्राय आईस हा कार्बन डायऑक्साईडच असतो. तर यासोबत ग्रिग्नार्ड्स रिएजंटची जर आपण रिॲक्शन केली तर या ठिकाणी सर्वात अगोदर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतात आणि त्यानंतर फर्दर त्यांचं ॲसिडिफिकेशन होऊन है ना, तर मिनरल ॲसिडसोबत ॲसिडिफिकेशन झालं की सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये होतं, कार्बोक्सिलिक ॲसिड. ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा जनरल टेन आपण अभ्यासलेला आहे, बरोबर आहे. RMgX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स यालाच काय म्हणतो आपण, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता कार्बन डायऑक्साईडचं माहीत तुम्हाला दोन्ही साईडला डबल बॉन्ड असतो. ग्रिग्नार्ड रिएजंटची पहिली रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये असते, ड्राय इथर. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की हा जो अल्किल ग्रुप आहे हा डायरेक्ट कशाला अटॅच करायचा आहे, कार्बनला अटॅच करायचा आहे. ऑक्सिजनचा एक डबल बॉन्ड ॲज इट इज राहतो, पण दुसरा डबल बॉन्ड ब्रेक होऊन त्या ऑक्सिजनला कोण अटॅच होतो, Mg आणि X+ असे 2 जण अटॅच होतात. फर्दर हायड्रोनियम आयनच्या प्रेझेन्समध्ये काय होणार, तिथं असणार H+ आणि OH-. तर या ऑक्सिजनची रिॲक्शन कोणासोबत करायची, H सोबत आणि MgX याच्यासोबत OHला बाहेर काढायचं. म्हणजे इथं Mgची व्हॅलेन्सी 2 आहे ना, मग तो हॅलोजनला पण अटॅच होतो आणि OHला पण अटॅच होतो. सो अशा पद्धतीने इथं कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन होतं. हे आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंटची स्टेप. As we know, the Grignard reagent and nitriles can be prepared from alkyl halides. आता हे आपण पाहिलेलं आहे की ग्रिग्नार्ड्स रिएजंट जर तयार करायचे असतील तर आपल्याला 2 गोष्टी लागतात. काय, ग्रिग्नार्ड्स रिएजंट असो किंवा नायट्राइल्स असो, तर यांना तयार करायचं असेल तर कोणापासून तयार करतो आपण, यांना अल्किल हॅलाइड्सपासून तयार करतो. हे आपण हायड्रोकार्बनमध्ये पाहिलं आहे. The above methods 3 and 4 are useful for converting alkyl halides into corresponding carboxylic acids having one carbon atom more than that present in alkyl halides, ascending the series. आता ही वरची जी स्टेप आहे या स्टेपमध्ये काय होईल बरं, कार्बन डायऑक्साईड ॲड व्हायला है ना, अल्किल ग्रुपला काय व्हायला, एक कार्बन ॲड व्हायला. म्हणजे जोही ॲसिड तयार होईल त्यामध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड्स किंवा ग्रिग्नार्ड्स रिएजंटपेक्षा कार्बनची संख्या 1ने कशी आहे, जास्त आहे ना. म्हणजे अल्किल हॅलाइड्सपेक्षा कार्बनची संख्या 1ने जास्त येणे हे या रिॲक्शनचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अल्किल हॅलाइडचं जेव्हाही आपण कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये रूपांतर करतो तर या टाईपच्या रिॲक्शनमध्ये एक कार्बन ॲटम हा अल्किल हॅलाइडपेक्षा कसा असतो, जास्त असतो जेव्हा आपण सिरीज असेंडिंग करतो. पुढचा आहे फ्रॉम ॲसिल हॅलाइड्स अँड अनहायड्राइड्स. Acid chlorides, when hydrolyzed with water, give carboxylic acids, or more rarely hydrolyzed with aqueous base to give carboxylate ions, which on acidification provide corresponding carboxylic acids. आता जे
ॲसिड क्लोराईड्स आहे. आता ॲसिड क्लोराईड्स म्हणजे कोण, ज्यांना आपण जनरली कसं करतो RC डबल बॉन्ड O Cl है ना, हे झाले ॲसिड क्लोराईड्स. यांना जर आपण हायड्रोलाइज केलं वॉटरसोबत, जसं की इथं आपण RCOClला हायड्रोलाइज केलं, तर अशा वेळेस काय करतात ते, इट गिव्स कार्बोक्झिलिक ॲसिड. त्यांनी काय तयार केलं की हा जो Cl आहे तुम्हाला माहिती आहे ना, इथं काय होणार या ठिकाणी H+ आणि OH-. तर हा Cl या H सोबत काय तयार करतो HCl, आणि RCOला OH अटॅच झाला म्हणजे इथं काय तयार झाला, कार्बोक्झिलिक ॲसिड तयार केलं झालं. किंवा मोर रेअरली हायड्रोलाइज विथ ॲक्वियस बेस. पहा आता इथं वॉटर पण दिला आणि OH पण दिला, म्हणजे इथं काय वापरलं आपण, ॲक्वियस बेस वापरला. काय वापरला, ॲक्वियस बेस. वॉटर पण आहे आणि बेस पण आहे. तर हे जर रिॲक्शन होत असेल तर अशा वेळेस अगोदर काय तयार होतं, कार्बोक्झिलेट आयन तयार होतं. झालं घेतं कार्बोक्झिलेट आयन RCOO- तयार झाला. फर्दर काय करायचं, विच ऑन ॲसिडिफिकेशन. काय शब्द वापरला पहा, ॲसिडिफिकेशन म्हणजे काय की H+ आणि वॉटर हे जर दोन्ही सोबत असतील, अर्थातच हायड्रोनियम आयन जर सोबत असेल, तर अशा वेळेस त्याचं काय झालं, ॲसिडिफिकेशन झालं. ॲसिडिफिकेशन झालं तर हे H+ आयन यांना भेटतात आणि काय तयार होतो, RCOOH. लक्षात आलं तुम्हाला की ॲसिड क्लोराईडला जर आपण डायरेक्ट हायड्रोलाइज केलं तर काय तयार होतो, कार्बोक्झिलिक ॲसिड तयार होतो. जर आपण ॲसिड हॅलाइडला जर आपण ॲक्वियस बेससोबत रिॲक्ट केलं तर अगोदर काय तयार होतो, कार्बोक्झिलेट आयन तयार होतो, आणि त्यानंतर त्याचं ॲसिडिफिकेशन होऊन काय तयार होतं, कार्बोक्झिलिक ॲसिड तयार होतं. असे 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. Anhydrates on the other hand are hydrolyzed to corresponding acids with water. आणि जर ॲसिड अनहायड्रेट्स असतील तर ते काय होतील या ठिकाणी, हायड्रोलाइज म्हणजे जर त्यांच्यामध्ये आपण वॉटर ॲड केला तर वॉटरसोबत ते करस्पॉन्डिंग ॲसिड तयार करतात. जसं की इथं पहा, बेन्झोइक अनहायड्रेट दाखवलं आहे C6H5C डबल बॉन्ड O 2 टाइम्स ऑक्सिजन आहे. हा आहे बेन्झोइक अनहायड्रेट. आता हा जो बेन्झोइक अनहायड्रेट आहे तर याला आपण हायड्रोलाइज केलं वॉटरच्या साहाय्यानं. मग वॉटरच्या साहाय्यानं केल्यावर काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, की पहा इथं C6H5CO हे 2 आहेत. आता एका ऑक्सिजनला काय देणार आपण, H देणार, आणि नंतर पूर्ण चेन घेऊन, लक्षात आलं, पूर्ण चेन घेऊन त्याला काय घेणार, OH देणार. हे तर लक्षात. सो अशा वेळेस बेन्झोइक ॲसिड किती तयार होतील या ठिकाणी, 2 बेन्झोइक ॲसिड तयार होतात. लक्षात आलं ना की बेन्झोइक अनहायड्रेट जे आहे ना, तर त्यामध्ये जो फिनिल ग्रुप आहे, फिनिल आणि कार्बोनिल किती त्याच्यामध्ये 2 प्रेझेंट आहे, म्हणून एकदा H आणि एकदा OH ॲड होऊन बेन्झोइक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. त्यानंतर पुढचा अनहायड्रेट घेतला आपण, बेन्झोइक इथॉनिक अनहायड्रेट. बरोबर, कारण पहा काय झालं याच्यामध्ये की जो C डबल बॉन्ड O जे आहेत, तर यांच्या दोघांच्या हे 2दा आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये कोण प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आणि सो अशा केसमध्ये काय करायचं आपल्याला की एकाला H द्यायचा आणि एकाला काय द्यायचा, OH द्यायचा है ना. सो बेन्झोइक आणि बेन्झोइक इथॉनिक अनहायड्रेट जर असेल तर बेन्झोइक ग्रुप काय तयार करतो, बेन्झोइक ॲसिड, आणि इथॉनिक ग्रुप काय तयार करतो, इथॉनिक ॲसिड है ना. अशा पद्धतीची त्यांची स्प्लिटिंग. त्यानंतर घेऊ इस्टर ग्रुप. Acidic hydrolysis of esters gives directly carboxylic acids, while basic hydrolysis gives carboxylates, which on acidification give corresponding carboxylic acids. आता इस्टरचं ॲसिडिक हायड्रोलिसिस झालं. पुन्हा सांगायलो की ॲसिडिक हायड्रोलिसिस म्हणजे काय, H+ आणि वॉटर है ना. ॲसिड हे ॲक्वियस मिडियममध्ये प्रेझेंट असणं याला काय म्हणायचं, ॲसिडिक हायड्रोलिसिस. हे जर होत असेल
तर एस्टरचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये होतं, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. आणि जर आपण त्याचं बेसिक हायड्रोलिसिस केलं, खाली जर पाहिलं तुम्ही तिथं एक बेस वापरला आपण, तर बेसिक हायड्रोलिसिस जर केलं तर याचं रूपांतर अगोदर कशामध्ये होतं, कार्बोक्सिलेट आयनमध्ये होतं. आणि मग त्या कार्बोक्सिलेट आयनचं ॲसिडिफिकेशन करून त्याचं रूपांतर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. पहा, पहिल्या रिॲक्शनमध्ये काय झाला, कोणता इस्टर घेतला आपण, पहा बेंझिनच्या रिंगला COO आणि त्याला C2H5 आहे. सो C2H5 म्हणजे काय झाला, इथिल. बेंझिनच्या रिंगला ॲसिड ग्रुप प्रेझेंट असणे, COO अटॅच असणे, याला काय म्हणतो, इथिल बेन्झोएट. लक्षात ना, C2H5 म्हणजे इथिल, बेंझिनच्या रिंगला COO अटॅच आहे मीन्स बेन्झोएट. आता हे जे इस्टर आहे इथिल बेन्झोएट, तर याच्या रिॲक्शन आपण ॲसिडिक हायड्रोलिसिस केलं. काय केलं तर आपण ॲसिडिक हायड्रोलिसिस, म्हणजे ॲसिड पण वापरलं आणि वॉटर पण वापरलं. त्याच्यात काहीच अडचण नाही. याच्यात काय होतं की हा C2H5 ग्रुप आहे ना, तुम्हाला माहिती आहे H3O वॉटरचे काय काय आहे, H आणि OH. तर हा C2H5OH सोबत इथेनॉल तयार करतो, बाहेर पडतो, आणि HCOOला अटॅच झाला की काय तयार झालं, बेन्झोइक ॲसिड. म्हणजे जर आपण ॲसिडिक मिडियम वापरलं तर रिॲक्शन किती टप्प्यामध्ये होईल, फक्त 1 टप्प्यामध्ये होते. पण त्याच्याऐवजी जर आपण बेसिक मिडियम वापरलं, जसं की इथं एका साईडला इथिल आहे आणि इकडे जर पाहिलं तर 4 कार्बन आहेत, है ना. सो काय झालं, हे इथिल ब्युटोनेट, है ना, COO ग्रुप आहे ना 4 कार्बनसोबत. सो इथिल ब्युटोनेट आपण वापरला. बेसिक मिडियम वापरल्यामध्ये डायरेक्ट ॲसिड तयार होतो का, नाही. याच्यात अगोदर कार्बोक्सिलेट आयन तयार होणार आणि नंतर कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होणार. आणि म्हणून इथं काय करायचं आपल्याला की हा बॉन्ड ब्रेक केला, ओके. तर हा बॉन्ड ब्रेक केल्यावर C2H5ला OH आणि उरलेल्या चेनला काय देऊन टाकायचा, H देऊन टाकायचा. सॉरी, H नाही येणार इथं कोण होणार, Na येणार, कारण आपण NaOH वापरलं ना. सो Na+ आणि OH-. तर पहा, जी ब्युटेनची चेन होती है ना ब्युटेनेटची, त्याला Na दिला जर आपण तर काय तयार झाला, CH3 CH2 CH2 COO Na, बरोबर. तर हा झाला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, हे की नाही. तर हे याला आपण कार्बोक्सिलेट आयन म्हणू, है ना. सोडियमचं काय तयार झालं या ठिकाणी, कार्बोक्सिलेट आयन तयार झाला. C2H5 हा OH सोबत काय तयार करतो, इथेनॉल. मग फर्दर हा जो कार्बोक्सिलेट आयन तयार झाला ना, तर याचा आपल्याला ॲसिडिफिकेशन करायचं. ॲसिडिफिकेशन म्हणजे काय, H+ आणि वॉटरचा वापर करायचा. मग हे Na+ जे आहेत याला कोण रिप्लेस करतील, H+ रिप्लेस करतील. मग Na ऐवजी H टाका, की कार्बनच्या लॉंगेस्ट चेनला आलं का COH. 4 कार्बन आणि ॲसिड ग्रुप आहे म्हणून त्याचं नाव काय झालं, ब्युटॅनिक ॲसिड. त्यानंतर घेऊ आपण एक्झाम्पल 8.5. Write chemical reaction to affect the following transformation. आता यामध्ये पहिली रिॲक्शन जी आहे तर यामध्ये आपल्याला ब्युटेन 1ऑलचं रिॲक्शन है ना. ब्युटेन 1ऑल म्हणजे काय झालं, प्रायमरी अल्कोहोल. तर प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर आपल्याला ॲसिडमध्ये करायचं आहे. तर तुम्हालाही माहीत आहे की आपण आजच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर जर कशामध्ये करायचं असेल, ॲसिडमध्ये करायचं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याकडे बरेच पर्याय आहेत. त्यामधला जोन्स रिएजंट हा एक पर्याय पाहिला होता आपण, बरोबर. सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट वापरला लागतो ना आपल्याला. इथं ऑक्सिडायझिंग एजंट क्रोमियम ऑक्साईड अलॉंग विथ H2SO4. याच्याऐवजी कोण आहेत, पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅग्नेट हे सुद्धा आहे. या सर्वांच्या प्रेझेन्समध्ये प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर हे ॲसिडमध्ये होतं. त्यानंतर सेकंड रिॲक्शन जी दिलेली आहे त्यामध्ये बेन्झिल अल्कोहोलचं रूपांतर आपल्याला फिनिल लिथॅनिक ॲसिडमध्ये करायचं, फिनिल इथॅनिक ॲसिड. आता तुम्हाला माहीत आहे की बेन्झिल अल्कोहोल जे आहे तर त्याचा फॉर्म्युला काय, C6H5CH2OH है ना. बेन्झिल अल्कोहोल म्हणजे काय की बेन्झिनची रिंग आहे आणि त्याला आपल्याला CH2 आणि OH अटॅच असेल तर याला काय घेतो आपण,
बेन्झिल अल्कोहोल घेतो. करेक्ट. मग सर्वात अगोदर काय करायचं, ही रिॲक्शन 3 टप्प्यामध्ये आहे. पहिल्या टप्प्यामध्ये याची रिॲक्शन कोणासोबत करायची, हायड्रोजन ब्रोमाइडसोबत करायची, हायड्रोब्रोमिक ॲसिड. मग हायड्रोब्रोमिक ॲसिडच्या प्रेझन्समध्ये जो OH मायनस निगेटिव्ह आयन असतो याला कोण रिप्लेस करतो, Br. म्हणजे याचा अर्थ काय झाला की C6H5CH2 याला OHच्या ऐवजी कोण अटॅच झाला, इथं Br अटॅच झाला. याला काय नाव म्हणू आपण, बेन्झिल ब्रोमाइड. काय म्हणू याला आपण, बेन्झिल ब्रोमाइड. फर्दर याचं रूपांतर आपल्याला नायट्रिलमध्ये करायचं आहे. नायट्रिलमध्ये करताना आपण काय वापर केला, पोटॅशियम सायनाईड. मग यामध्ये काय होतं की जो CN मायनस साईड आहे हा ब्रोमिनला काय करतो, रिप्लेस करतो. मग ब्रोमिनला सायनाईडने रिप्लेस केलं की काय तयार झाला, C6H5CH2CN, ज्याला आपण बेन्झिल सायनाईड म्हणू. आणि त्यानंतर याला आपण ॲक्युएस आणि ॲसिडिक मिडियममध्ये जर हायड्रोलाइज केलं, हीट जर दिली, तर फर्दर काय होतं की हा जो इथं C6H5CH2 आहे, तर हा कार्बन आणि नायट्रोजनमध्ये तुम्हाला माहिती आहे किती बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे ना. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला की कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड पण तयार करायचा आणि त्याला OH ग्रुप पण अटॅच करायचं, बरोबर आहे का. म्हणजे थेट सायनाईड किंवा नायट्रेल ग्रुपचं रूपांतर कशामध्ये करायचं, आपल्याला ॲसिड ग्रुपमध्ये करायचं आहे. झालं का. फिनिलला फिनिल चिरीन आली आणि CH2COH म्हणजे काय झाला, इथोनिक ॲसिड. सो ओव्हरऑल ही रिॲक्शन किती टप्प्यामध्ये आहे, 4 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये HBrच्या प्रेझेन्समध्ये अल्कोहोलचं रूपांतर ब्रोमाइडमध्ये झालं. फर्दर पोटॅशियम सायनाईड घेतला आपण, तर यामध्ये नायट्रेल ग्रुप हा ब्रोमिनला काय करतो, रिप्लेस करतो. आणि त्यानंतर जे नायट्रेल ग्रुप आहे तो डायरेक्ट हायड्रोलाइज होऊन काय तयार करतो, ॲसिड ग्रुप तयार करतो. तिसरी जी रिॲक्शन आहे यामध्ये 3 नायट्रोब्रोमोबेन्झिनचं रूपांतर 3 नायट्रोबेन्झोइक ॲसिडमध्ये करायचं. अल्किनचं रूपांतर ॲसिडमध्ये करायचं, हे ना. मग आता हे करत असताना रिॲक्टंट दिला आपल्या 3 नायट्रोब्रोमोबेन्झिन आहे. सो 1, 2, 3 नंबरला आपण नायट्रो ग्रुप इंट्रोड्यूस केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सर्वात अगोदर आपण ड्राय आईसची रिॲक्शन पाहिली होती, बरोबर आहे का. पण तिथं आपण पाहिलं होतं की कार्बन डायऑक्साईड अल्किन जे आहेत ना, अल्किन किंवा हायड्रोकार्बन याचं रूपांतर ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या मग फर्दर रिॲक्शन कोणासोबत, CO2 सोबत, आणि त्यानंतर कोणाचं फॉर्मेशन होतं, ॲसिडचं फॉर्मेशन होतं. लक्षात आलं. आता आपल्याला जेव्हा आपण कन्सेप्ट शिकली होती तेव्हा आपल्याला त्यांनी फक्त नाव दिलं होतं किंवा ग्रिग्नार्ड्स रिएजंट हे हायड्रोकार्बनपासून तयार होतात. म्हणजे ती लिंक आपली लक्षात ठेवायची की हायड्रोकार्बनचं रूपांतर अगोदर ग्रिग्नार्ड्स रिएजंट, त्यानंतर तिथं कार्बन डायऑक्साईडसोबत रिॲक्शन ड्राय आईसमध्ये, आणि नंतर ज्या ग्रिग्नार्ड्स रिएजंटचे रिॲक्शन्स आहेत ते आपल्याला कंटिन्यू करायचे. मग आता इथं काय झालं की 3 नायट्रोबेन्झिन जे आहे, तर आता इथं ग्रिग्नार्ड्स रिएजंट इंट्रोड्यूस करायचं आपल्याला, है ना. अल्किल, मॅग्नेशियम, हॅलाइड्स. मग आता अल्किल आहे, हॅलाइड आहे, मॅग्नेशियम नाही. मग सर्वात अगोदर काय करावं लागेल, मॅग्नेशियम. ड्राय इथर तर कंपल्सरी लागतोच आपल्याला, बरोबर. मग इथं काय झालं बरं की हा जो Mg आहे तर हा ॲरिल चेन आणि ब्रोमिन या दोघांच्यामध्ये कोण अटॅच झाला या ठिकाणी, मॅग्नेशियम अटॅच झाला, बरोबर. कारण मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 आहे ना, तो इकडं पण सॅटिस्फाय करतो आणि मायनस ब्रोमिनला पण सॅटिस्फाय करतो. मग आता इथं ॲरिल मॅग्नेशियम हॅलाइड्स म्हणजे हा काय झाला, एक प्रकारचा ग्रिग्नार्ड्स रिएजंट झाला. फक्त याला NO2 अटॅच आहे, एवढंच आहे फक्त. मग आता CO2चं आपण आत्ताच पाहिलं की OC डबल बॉन्ड O, हे आहे ड्राय आईससोबतची रिॲक्शन. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो कार्बन आहे तर हा कार्बन डायरेक्ट कोणाची जागा घेतो, या पूर्ण बेन्झिन रिंगला अटॅच होतो, है ना. बेन्झिन रिंगला जिथं Mg अटॅच होता
तिथं सर्वात अगोदर ह्यामधला एक कार्बोनिल ग्रुप अटॅच होतो, झाला अटॅच कार्बोनिल ग्रुप, आणि दुसरा ऑक्सिजन जो असतो तो ऑक्सिजन कार्बनला जेव्हा अटॅच होतो तेव्हा त्या दुसऱ्या ऑक्सिजनला कोण अटॅच झाला या ठिकाणी, MgBr झाला का, OMgBr, बरोबर. आता ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड रिॲक्शनमध्ये H+ आणि वॉटर म्हणजे ॲसिडिक हायड्रोलिसिस या ठिकाणी होतं. आणि ॲसिडिक हायड्रोलिसिस होत असताना हा जो MgBr आहे तर यामधला जो H+ आहे हा याला अटॅच होतो, बरोबर आहे का, आणि जो OH- आहे तो याला अटॅच होतो. आणि आपल्याला माहीत आहे की बेंझिनची ॲरिल ॲजिज घेतला आपण, आलं का, COOH NO2, आणि उरलेले जे दोन आहेत Mgला अटॅच होतात. आता Mgला कोण अटॅच आहे, ब्रोमिन आणि OH. हे जे ग्रीनर्स रिजनची जी स्टेप आहे तीच आपल्याला कॉमन राहणार. मग यामध्ये 1 2 3 नंबरला नायट्रो ग्रुप आणि ॲसिड आहे म्हणून नाव काय आलं, 3-नायट्रो बेन्झोइक ॲसिड. त्यानंतर जी चौथी रिॲक्शन आहे त्यामध्ये 4-मिथिल ॲसिटोफेनोनचं रूपांतर आपल्याला बेन्झीन 1,4-डायकार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये करायचं. पहा फक्त ग्रुप लक्षात ठेवायचं, कीटोन. मग कीटोनचं रूपांतर आपण आता ॲसिडमध्ये कसं करणार, तर कीटोनच्या प्रॉपर्टीज आपल्याला आठवावं लागतील, बरोबर. मग कीटोनच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, तर पहा हे जे कीटोन असतात ना तर यांचं डायरेक्ट रूपांतर ॲसिडमध्ये होत नाही, आत्ताच पाहिलं आपण. तर कीटोनचं रूपांतर अगोदर कशामध्ये होतं, कार्बोक्झिलेट आयनमध्ये होतं, बरोबर, ऑक्सिडायझिंग एजंट आणि प्लस बेसिक मीडियममध्ये. आणि त्यानंतर फर्दर ॲसिडिफाय करून आपण त्याचं रूपांतर कशामध्ये करतो, ॲसिडमध्ये करतो. म्हणजे ही 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. कीटोनचं रूपांतर कशामध्ये करायचं, अगोदर कार्बोक्झिलेट आयन, आणि कार्बोक्झिलेट आयनपासून कार्बोक्झिलिक ॲसिड. सो ओव्हरऑल काय झालं, आपल्याला रिॲक्टंट दिला होता 4-मिथिल ॲसिटोफेनोन. पहा बेंझिनच्या रिंगला C+O आणि त्याला CH3 अटॅच असेल तर याला म्हणतो आपण ॲसिटोफेनोन. पण 1 2 3 4 नंबरला मिथिल प्रेझेंट आहे, सो नाव काय झालं, 4-मिथिल ॲसिटोफेनोन. आता पहिल्यांदा आपल्याला त्याचं काय करायचं आहे, ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये त्याला रिॲक्ट करायचं आहे. KMnO4 घेतला आपण, पण कोणत्या मीडियममध्ये घेतला, बेसिक मीडियम, पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये घेतला. मग यामध्ये काय होतं की जे दोन्ही कार्बन्स आहेत तर या दोन्ही कार्बनला पहा काय झालं, COOK. म्हणजे त्यावेळेस आपण पाहिलं होतं की जितके कार्बन असतील ना त्या सर्व कार्बनला कार्बोक्झिलेट आयनमध्ये रूपांतर झालं, म्हणजे इथं डायकार्बोक्झिलेट आयन तयार झालं. सो 1 2 3 4 कोण आहेत या ठिकाणी, 2 पोटॅशियम दिसतात तुम्हाला, बरोबर आहे का. आणि बेंझिनच्या रिंगला कार्बोक्झिलेट आयन तयार झाला म्हणून पहा शब्द का वापरला, 2 पोटॅशियम म्हणून डायपोटॅशियम, बेंझिनची रिंग आणि 1,4 आणि कार्बोक्झिलेट आयन किती आहेत, 2 आहेत म्हणून शब्द का वापरला, डायकार्बोक्झिलेट. आणि नंतर काहीच नाही बघा, हे जे K आहे आणि हा जो K आहे तर या दोघांच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, H या ठिकाणी रिप्लेस करायचा आहे आणि नंतर हे KOH सोबत KOH तयार करतो. ओके, सो 1 2 3 4 1ला पण ॲसिड ग्रुप आहे आणि 4ला पण ॲसिड ग्रुप आहे. 2 कार्बोक्झिलेट असतील तर पॅरेंट अल्केनचा E काय होतो या ठिकाणी, रिटेन होतो. म्हणून बेंझिन 1,4 आणि कार्बोक्झिलिक ॲसिडचे 2 ग्रुप आहेत म्हणून शब्द का वापरला, डायकार्बोक्झिलिक ॲसिड. आणि याचं कॉमन नेम आपण पाहिलं होतं पहा, टेरिप्थॅलिक ॲसिड, हे त्याचं कॉमन नेम आहे. 5वी जी रिॲक्शन आहे तर यामध्ये आपल्याला सायक्लोहेक्झिनचं रूपांतर हेक्झेन 1,6-डाय-OIC ॲसिडमध्ये करायचं आहे. पहा अल्किन आहे आपल्याकडं है ना, अल्किनचं रूपांतर आपल्याला
ॲसिडमध्ये करायचं आहे. मग हे कसं करणार आपण तर पहा, यामध्ये जे सायक्लोहेक्झिन बरोबर हा आपल्याला रिॲक्टंट दिलेला आहे. तर सायक्लोहेक्झिनची रिॲक्शन जर आपण KMnO4 आणि ॲसिडिक मिडियममध्ये जर घेतली है ना, KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट आणि H2SO4 आणि प्लस हीट दिलं तर जिथं डबल बॉन्ड होता त्या दोन्ही कार्बनला कोण अटॅच होतं या ठिकाणी COOH अटॅच होतं. येतं लक्षात, तिथंही ज्यामध्ये डबल बॉन्ड होता त्या दोन्ही ठिकाणी COOH ग्रुप अटॅच होतो. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर 1 2 3 4 5 आणि 6 प्रत्येक ठिकाणी कार्बनमध्ये आता सिंगल बॉन्डच आला. 2 कार्बोक्सिलिक ॲसिड असल्यामुळं हेक्झेनचा ई रिटेन झाला. 1,6 2 ॲसिड ग्रुप आहे म्हणून डाय OIC ॲसिड. याचं दुसरं नाव काय आहे ॲडिपिक ॲसिड, कॉमन नेम. आणि फायनली आहे शेवटची रिॲक्शन की ज्यामध्ये आपल्याला ब्युटॅनल जे आहे तर या अल्डिहाइडचं रूपांतर आपल्याला ॲसिडमध्ये करायचं आहे. मग आता अल्डिहाइडचं रूपांतर ॲसिडमध्ये करायचं आहे. अल्डिहाइड दिलेला आहे ब्युटॅनल. तर यामध्ये जर आपण टोलन्स रिएजंट जर वापरला, आपल्याला माहिती आहे टोलन्स रिएजंट जे आहेत तर यामध्ये आपल्याला अमोनिकल सिल्वर नायट्रेटचा यूज करायचा आहे. अमोनिकल सिल्वर नायट्रेट टोलन रिएजंट ही कोणाची टेस्ट आहे अल्डिहाइडची टेस्ट आहे, बरोबर आहे का. आणि यामध्ये काय होतं की CHO ग्रुपचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये होतं COH मध्ये है ना. टोलन्स रिएजंट आणि अमोनिकल सिल्वर नायट्रेटच्या प्रेझेन्समध्ये ब्युटेनलचं रूपांतर डायरेक्ट ब्युटेनिक ॲसिडसोबत झालं. नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. Aliphatic carboxylic acids up to 9 carbon atoms are colorless liquid at room temperature with unpleasant odor. आता ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहेत ओके, तर यांचं वैशिष्ट्य आहे की 9 कार्बनपर्यंत जर असतील तर ते कलरलेस असतात, रूम टेम्परेचरला लिक्विड असतात आणि उग्र असा वास असतो जे आपल्याला सहन होत नाही, अनप्लेझंट असा ऑर्डर आहे. The higher acids are wax-like solids and are practically odorless due to their low volatility. आणि जे हायर ॲसिड्स आहे म्हणजे ज्यांच्यामध्ये 10पेक्षा जास्त कार्बनची संख्या असेल तर ते वॅक्स सारखे दिसतात, म्हणजे जसं वॅक्स नाही का लाईक सॉलिड्स असे दिसतात. आणि प्रॅक्टिकली ते सुद्धा ऑर्डरलेस आहे. हायर ॲसिड ऑर्डरलेस असण्यामागचं कारण म्हणजे त्यांची व्होलॅटिलिटी कशी आहे लो आहे, म्हणजे असे ते उडून वगैरे जात नाहीत. Carboxylic acids are higher boiling liquid than aldehydes, ketones and even alcohols of comparable molecular masses. आता तुम्हाला माहीत आहे की अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि इवन अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जरी प्रेझेंट असेल मात्र याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे ना कार्बोक्सिलिक ॲसिड. सो अल्डिहाइड, कीटोन आणि अल्कोहोल या सर्वांपेक्षा कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे हायर आहे. This is due to more extensive association of carboxylic acids molecule through intermolecular hydrogen bonding. कारण कार्बोक्सिलिक ॲसिडचं जेव्हा असोसिएशन होतं ना ते खूप एक्सटेन्सिव्ह म्हणजे खूप एकमेकांच्या जवळ कॉम्पॅक्ट असतात ते, आणि त्यामुळं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे ते एकमेकांच्या इतक्या जवळ येतात की तो ब्रेक करायला खूप जास्त एनर्जी लागते. आणि म्हणून सेम मॉलिक्युलर मास असताना अल्डिहाइड, कीटोन त्यानंतर अल्कोहोल यापेक्षा कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. The hydrogen bonds are not broken completely when in vapor phase. आता हे हायड्रोजन बॉन्ड इतके स्ट्रॉंग असतात की ॲसिडला आपण वेपर फेजमध्ये जरी नेलं तरी अशा वेळेससुद्धा ते बॉन्ड काय होत नाही ब्रेक होत नाही. In fact, most carboxylic acids exist as dimer in the vapor phase or in the aprotic solvents. आणि इथं सांगितलं की जास्तीत जास्त कार्बोक्सिलिक ॲसिड हे
डायमरच्या स्वरूपामध्ये असतात वेपर फेजमध्ये किंवा अप्रोटिक सॉल्व्हंटच्या फेजमध्ये जर असतील ते है ना, ॲप्रोटिक सॉल्व्हंट म्हणा किंवा वेपर फेज म्हणा, त्या दोन्ही अवस्थेमध्ये ते डायमर स्टेजमध्ये असतात. आता डायमर स्टेज काय आहे त्यासाठी आपल्याला फिगर अभ्यासावी लागेल. इथे जर पाहिलं तुम्ही तर पहा, हा RCOOH हा एक ॲसिड ग्रुप आहे आणि हा एक ॲसिड ग्रुप आहे. पहिल्या ॲसिडचा हायड्रोजन पहिल्या ॲसिडचा ऑक्सिजन हा दुसऱ्या ॲसिडच्या हायड्रोजनसोबत काय तयार करायला, हायड्रोजन बॉन्डिंग तयार करायला. त्यानंतर पहिल्याचा हायड्रोजन दुसऱ्याच्या ऑक्सिजनसोबत करायला. म्हणजे याचा अर्थ काय की कार्बोक्सिलिक ॲसिडचा एक मॉलिक्यूल हा दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत जे हायड्रोजन बॉन्ड तयार करायला लागतो, 2 मॉलिक्यूलमध्ये किती हायड्रोजन बॉन्ड तयार व्हायले, 2 हायड्रोजन बॉन्ड तयार व्हायले. दॅट्स वाय यांना काय म्हणायचं, डायमर. ही डायमर कंडिशन आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड संदर्भात 2 स्टेटमध्ये दिसेल. एक आहे वेपर स्टेट आणि दुसरा आहे ॲप्रोटिक सॉल्व्हंट. आता ॲसिडिक हायड्रोजन ॲटम ज्यांच्यामध्ये प्रेझेन्स नसतात किंवा जे प्रोटॉनचं डोनेट करू शकत नाही त्यांना आपण ॲप्रोटिक सॉल्व्हंट म्हणतात. तर ॲप्रोटिक सॉल्व्हंट किंवा वेपर स्टेटमध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 2 प्रकारचे हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. ही डायमर कंडिशन आपल्याला जास्तीत जास्त कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये दिसून येते आणि दॅट्स वाय या असोसिएशनमुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट खूप जास्त आहे. Simple aliphatic carboxylic acids having up to 4 carbon atoms are miscible in water due to the formation of hydrogen bond with water. आता जे सिम्पल ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे की जसं की कार्बनची संख्या कितीपर्यंत घ्यायची आपल्याला, 4 पर्यंत. तर हे वॉटरमध्ये सहज मिसिबल म्हणजे सहज विरघळतात आणि याच्या मागचं कारण जर पाहिलं तर वॉटरसोबतसुद्धा हायड्रोजन बॉन्ड तयार करण्याची क्षमता कार्बोक्सिलिक ॲसिडची आहे. पण किती कार्बनपर्यंत, फक्त 4 कार्बनपर्यंत. The solubility decreases with increasing number of carbon atoms. आणि जसं कार्बन ॲटमची संख्या इन्क्रीज होईल तसं कार्बोक्सिलिक ॲसिडची जी सोल्युबिलिटी आहे ही ती काय होत जाते, डिक्रीज होत जाते. म्हणजे वॉटरसोबत ते पुढे जसं कार्बनची संख्या वाढली 4पेक्षा जास्त, 5, 6, 10, 12, अशा वेळेस ते वॉटरमध्ये मिसिबिलिटी तेवढी राहते का, नाही. म्हणजे वॉटरसोबत तेवढ्या प्रमाणात हायड्रोजन बॉन्ड तयार होत नाही. Higher carboxylic acids are practically insoluble in water due to the increased hydrophobic interaction of hydrocarbon part. आता हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे ही आपण स्टडी करलो सध्या है ना. आता वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्ड इथं आपण शब्द वापरला अप टू 4 कार्बन, बरोबर ना. तर ही सोल्युबिलिटी अभ्यासताना तुमच्या ते लक्षात येईल पहा की काय होतं. इथं तुम्हाला एक H2O मॉलिक्यूल दाखवलेला आहे का. तर पहा H2O सोबत जर पाहिला आपण तर हा वाला जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे यानं हायड्रोजनसोबत तयार केला आहे ना, ऑक्सिजन हायड्रोजन तयार झाला. हा वाला जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे इथल्या हायड्रोजननं पाण्याच्या ऑक्सिजनसोबत काय तयार केला, हायड्रोजन बॉन्ड तयार केला. आणि हा वाला जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे यानं हायड्रोजनसोबत हायड्रोजन बॉन्ड तयार केला. सो याचा अर्थ काय झाला की एक वॉटर मॉलिक्यूल हा 3 कार्बोक्सिलिक ॲसिडसोबत 3 हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, बरोबर आहे का. आणि दॅट्स वाय या रिझनमुळे ते वॉटरमध्ये मिसिबल असतात. पण त्याला एक्सेप्शन दिलेलं आहे. काय एक्सेप्शन दिलं तुम्हाला की जर कार्बोक्सिलिक ॲसिडची संख्या वाढत असेल तर सोल्युबिलिटी डिक्रीज होते. जसं की आपण हायर कार्बोक्सिलिक ॲसिड जर पाहिलं तर ते वॉटरमध्ये तर पूर्णपणे काय झाले, इनसोल्युबल झाले. याच्या मागचं कारण काय, कारण जे हायड्रोफोबिक इंटरॅक्शन आहे हायड्रोकार्बनच्या पार्टचं हे काय होतं त्या ठिकाणी इन्क्रीज होतं. म्हणजे कार्बनची संख्या वाढली म्हणजे हायड्रोकार्बनचा पार्ट वाढला. आणि हायड्रोकार्बन काय करतो की वॉटरसोबत हायड्रोफोबिक इंटरॅक्शन दाखवतो, वॉटर हिटिंग कंडिशन ज्याला म्हणू आपण, हे की नाही. तर वॉटरसोबत फर्दर हायड्रोजन बॉन्ड तयार होत नाही जर हायड्रोकार्बनचं प्रमाण जास्त झालं तर, आणि त्याच्यामुळे ते इनसोल्युबल असतात. Benzoic acid, the simplest aromatic carboxylic acid, is nearly insoluble in cold water. आता बेन्झोइक ॲसिडमध्ये 6 कार्बन आहे, बरोबर ना. तर हा जो सिम्पलेस्ट ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक 7 असतील ना, बेन्झीनचे स्वतःचे आणि COH. ओके. तर अशा वेळेस काय झालं
की तो थंड पाण्यामध्ये नियरली कसा आहे, इनसोल्युबल, म्हणजे वॉटरमध्ये मिसिबल आहे का, नाही. Carboxylic acids are also soluble in less polar organic solvents like benzene, ether, alcohol, chloroform, etc. आणि जे कार्बोक्झिलिक ॲसिड आहेत ना, हे लेस पोलार ऑर्गॅनिक सॉल्वंट जे असतात, बेन्झिन म्हणा, इथर म्हणा, अल्कोहोल, क्लोरोफॉर्म, यामध्ये मात्र काय आहे, ते सोल्युबल आहे. म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड जे आहेत हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये लेस पोलार जर असेल ना, ऑर्गॅनिक सॉल्वंट कसा असेल, लेस पोलार, कोणासारखा, बेन्झिन, इथर, अल्कोहोल, क्लोरोफॉर्मसारखा, यामध्ये मात्र ते सोल्युबल असू शकतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कार्बोक्झिलिक ॲसिडच्या केमिकल रिॲक्शनबद्दल बोलू.